फजाव 150 रुपये शेर, हा. चवळी 100 रुपये शेर, हां वाल 200 रुपये शेर हां. आणि कुळी 100 रुपये शेर. हे बघा मस्तपैकी वाल, फाजाव आणि कुळीत वगैरे असे त्यांच्या स्वतःच्या शेतात पिकवलेले आहे सगळा कडधान्य. आणि आता हे या बाजूक आपले कष्टकरी बसलेले आहेत, त्यांच्याकडे काय काय भाज्या वगैरे आहेत ते बघूया आपण. आता थोडीफार खरेदी पण आपण. गरम मसाल्याचं सामान आहे, त्याची पॅकेट आहेत. कशी आहेत बाबा पॅकेट आहेत? 5-5, 10 रुपये 20 रुपये अशा किमतीची गरम मसाल्याची सामान. गरम मसाला आज कांद्यांचा दर साधारण जाणून देतात. नमस्कार, आज कांदे कसे किलो आहेत? 20 रुपये. 20 रुपयाला. म्हणजे आज आपण बऱ्याचशा बाजारात बघतो की सध्या सिंधुदुर्गात, आमच्या या सिंधुदुर्गातल्या बाजारात 100 रुपयात 5 किलो कांदे. आणि ते कसे आज बटाट्याचा दर काय? हां 30 रुपये. बघा बरेच दिवस आपण ऐकतोय बटाटे 30 रुपये आणि कांदे 20 रुपये किलो. त्यामुळे अजूनही बाजार जो सर्वसामान्यांना परवडणारा असा, जरी किती युद्ध झाला तरी भारतात युद्धाचे परिणाम तसे काही नाही आहेत. युद्ध आपल्या सगळ्या भारतात सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित मिळतात आणि त्या तेवढ्याच किमतीत मिळतात. त्याच्यामुळे कुठल्याही युद्धामुळे या वस्तूंवरती काही परिणाम झालेला नाही किंवा ग्रामीण जीवनावरती त्याचा परिणाम झालेला नाही. अवघे 20 रुपये किलो टोमॅटो. आजचं टोमॅटोचा दर 20 रुपये आहे. बघा छान टोमॅटो, अगदी लाल लाल टोमॅटो आणि सगळ्या प्रकारची भाजी आहे दादांकडे मस्तपैकी. हे बघा सगळे मांडणी पण छान आहे. कोबी, बटाटी, कारली 20 रुपयात पाव कारली आहेत, अगदी छान हिरवीगार पाव. दादा आज कोबी कसा किलो आहे? 20 रुपये किलो. फ्लॉवर 30 रुपये नाही का? फ्लॉवर 30 रुपयाला एक आहे. आणि कोबी किलोवरती आहे की नगावरती? किलोवरती. 20 रुपये किलो आजचं दर आहे कोबीचं. आणि फ्लॉवर एक नग 30 रुपये असा आहे. अशा सगळ्या गोष्टी या बाजारांमध्ये, साधारण सगळ्याच बाजारांमध्ये किमती कमी जास्त असतात, पण थोड्याशा समप्रमाणात पण असतात असं म्हणूया. हे बघा या ठिकाणी सुद्धा भाजीपालो भरपूर प्रमाणात आहे. वालावल या गावच्या 8 वाड्या आहेत आणि 8 वाड्यांचे लोक, त्याचप्रमाणे चिपीपासून किंवा कवठी या गावचे लोकसुद्धा या बाजारामध्ये येतात आणि आपली आठवड्याची खरेदी करतात. आठवड्या किंवा मंगळवारचा बाजार भरतात आणि या मंगळवारच्या बाजारात आजूबाजूच्या गावातले सुद्धा कष्टकरी येतात. हे बघा आता आपण बघूया एक छानपैकी आपण गोष्ट बघू मिळता. आवळू, जो सी विटॅमिन्स युक्त आवळू म्हणून आपण त्याची ओळख. आवळ्याचं मुरांबो किंवा आवळे खाल्लेले चांगले असतात शरीरात, कारण आवळ्यापासून आपल्याला सी विटॅमिन्स मिळतात. काय हो कसं दर आहे आवळ्याचा? हा शेर आहे ना? हा एक शेर 50 रुपये आहे आवळ्याचं. घेऊ काही टेस्टी असतं, ते चवीक बरे आणि स्वादिष्ट, स्वादाक सुद्धा चांगले. हे बघा आणखी इथे शेवग्याच्या शेंगा गावठी आहेत का? शेवग्याच्या शेंगा कशा आहेत त्या? 20 रुपये जोडी. घेणार हा मी येऊन, फक्त व्हिडिओ करतो येतं एक, मग घेणार मी येऊन. नारळ पण आलेत बाजारात. कसे 30 रुपये ना ते नारळ? दादांकडे 30 रुपयाला नारळ होते, चांगले नारळ आहेत. हे बघा गावठी वांगी, इथे पण भाजीपाला वगैरे भरपूर आहे. काय कोकम, चिंच आहे, चिंच. वर्षाचे 12 महिने खायचे. कशी काय किंमत 60 आहे? रुपये किलो. 150 दिली 150. अडशान तुम्ही गडबडी. नाही नाही, विश्वास 150 रुपये किलो. 150 रुपयाला किलो मालवणी चिंच. गावठी. गावठी मालवणी चिंच हा. 150 रुपये किलो. हा 150 रुपये किलो. बघा सगळ्यात छानपैकी काय विश्वास, विश्वासची चिंच, विश्वासची गावठी. विश्वासची चिंच. हा. शेवग्याच्या शेंगा आहेत बाबा, गावठी आहेत या. कशात जुडे 20 रुपये ना? टमाट्याची भाजी घ्या, मोठ्या आणि हे कशी विड्याची पानं म्हणतो आम्ही ते का? केळी बाबा कशी डझन आहेत? केळी कशी डझन आहेत? 50 रुपयाला केळी डझन आणि 60 रुपये अशी वगैरे. शेवग्याच्या शेंगा, वाली, सुपारी अशा गोष्टी. आणि हे आपलं आमच्या कष्टकऱ्यांच्या शेतीतलं ह्या कडधान्य, तांदूळ, पोहे, वरी, कडधान्य आहेत मस्तपैकी आहेत. हे बघा नारळ, सुके नारळ. कसे नारळ? 50 रुपये नारळ. आणि ही भाजीची केळी आहेत ना? भाजीची केळी कशी आहेत ती? 50ला 4 भाजीची केळी असतात. वालावालच्या बाजारात स्पेशली आपण फिरतो. आता बाजारात खऱ्या अर्थानं सुरुवात होता. मोठा कलिंगड आहे. कलिंगड मस्त मोठी. ह्याच्या जवळपासच्याच गावातली असतील ना? खायची आहेत ती? कांदे, बटाटे, अरे जाम
जामचा वाटा कसा आहे हो? जाम कसे आहेत ते? 20 रुपये 20 रुपयाला जाम आहेत. नारळ, पालेभाज्या वगैरे आहेत काहींकडे. आता आपल्या ज्या कष्टकऱ्यांकडच्या भाज्या आहेत त्या अजून आपण बघणार असो. गरम मसाल्याचं सामान आहे, त्याची पॅकेट आहेत. कशी आहेत बाबा पॅकेट आहे ती? 5-5, 10 रुपये 20 रुपये अशा किमतीची गरम मसाल्याची गरम मसाल्याची ही पॅकेट आहेत. सगळ्या बाजारामध्ये भेटणारी आपली ही ताई आज बरंच काय काय घेऊन येलेली आहे. नाचणी, तांदूळ, काढणे तांदूळ, पोहे, मस्तपैकी चिंचांचे गोळे पण आहेत. हे कसं आहे? 60 रुपयात अगदी लाल पोहे आहेत. अगदी मस्तपैकी चवी चांगले असतात ते पोहे. आणि हे तांदूळ पण 60 रुपये शेर कसले कुठले आहेत ते? वालायचे तांदूळ आहेत. 60 रुपये शेर. आपल्या हे ताई हे पिठीचं पीठ आहे. पिठीचं पीठ आहे, काजूगर आहेत, छानपैकी मसाला आहे. आणि हे जे आहे मुटियल, हे पायांच्या तळव्यानं जर घासलं तर वात वगैरे असेल तर तो निघून जातो. पायांना भेगा वगैरे पडल्या तर हे लावतात. आपण मागे काय आमच्या कुडाळच्या बाजारामध्ये खरेदी केलं आहे, ते बघूया, त्याचा प्रयोग पण करून बघायचा आहे. उडी असे सगळे कडधान्य, एक नंबरच्या क्वालिटीचं कडधान्य आमच्या ताईकडे भेटतं. तुम्हाला बाजारामध्ये या ताई बसतात, त्यांच्याकडून येऊन घेऊ शकता. चला पुढे आता कैरी, कांदे, बटाटे, थोडी गर्दी वाढली आहे बाजारात. आता हे या बाजूक आपले कष्टकरी बसलेले आहेत, त्यांच्याकडे काय काय भाज्या वगैरे आहेत ते बघूया आपण. आता थोडीफार खरेदी पण आपण करूची आहे भाज्यांची वगैरे. वांगी, जाम, वांग्याचे आपण वेगवेगळे नेहमी प्रकार बाजारामध्ये बघतो. या ठिकाणी 3 प्रकार बघू मिळतात. हिरवी आणि ही सफेद पण वांगी आहेत ना, आणि ही आपली पर्पल कलरची जांभळी वांगी, असे सगळे प्रकार आहेत. वांग्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार बघू मिळतो. हे सुद्धा वांगी भरपूर प्रमाणात आहे बघा. कसं वाटतं तुम्हाला वांग्यांचा? 20 रुपये इकडे, 20 रुपये वांग्याचा वाटो, 20 रुपये. ते आमचे कष्टकरी आहेत, स्थानिक कष्टकरी, आजूबाजूच्या गावातले कष्टकरी. ते बाजारामध्ये येतात आणि आपल्या शेतात पिकवलेले जे गोष्टी असतात त्या बाजारात आणून वाल फजा वाल कसे तितके, म्हणजे किलोची की शेरावरती? शेराची 200 रुपये शेर, फजाव 150 रुपये शेर, हा. चवळी 100 रुपये शेर, हां वाल 200 रुपये शेर हां. आणि कुळी 100 रुपये शेर. हे बघा मस्तपैकी वाल, फजाव आणि कुळीत वगैरे असे त्यांच्या स्वतःच्या शेतात पिकवलेल्या या सगळ्या कडधान्य आणि स्वच्छ आणि नीटनेटक्या कडधान्य आहे बघा. छान गोष्टी आपल्या ह्या कष्टकऱ्यांकडे आहेत. आणि मस्त बाजार हा, एकदम छोटंसं बाजार. गाव मोठं आहे, वालावल गाव प्रसिद्ध गाव आहे. आणि गावाच्या 8 वाड्या आणि 8 वाड्यांचं हो मस्तपैकी वालावलचं बाजार. सुकी मच्छी, गोलमुग, जवलो,